लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचं उद्घाटन बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आलं। लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचं उद्घाटन बँकेचे अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आलं। ग्राहकांना जलद आणि सुरक्षित बँकिंग सेवा देण्यासाठी हे अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात आलं आहे। या सेंटरमुळे बँकेचे सर्व व्यवहार अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे। यावेळी लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचं वाचन करण्यात आलं। या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केलं। यावर्षी बँकेला चांगला नफा झाला आहे। गेल्या वर्षी आम्ही 7% लाभांश दिला आहे। यावर्षी 9% लाभांश देण्याची शिफारस सर्वसाधारण सभेला केल्याची माहिती त्यांनी दिली। यावर्षी बहुतेक आम्ही संचालक बोर्डाने ठरवलं की गेल्या वर्षी आम्ही 7% लाभांश दिला होता। यावर्षी 9% लाभांश द्यायचं शिफारस आम्ही सर्वसाधारण सभेला केलेली आहे। 27 जूनला वार्षिक सर्वसाधारण सभा ठेवणार आहोत। मनापासून आनंद आहे की आत्ता पुढच्या काळामध्ये आपल्या बँकेची वाटचाल ही शेड्यूल बँकेच्या दृष्टीनं पुढचं पाऊल टाकत आहोत। त्यासाठी म्हणजे याच्यासाठी जे लागतात तांत्रिक गोष्टी त्या सर्व गोष्टीची पूर्तता करण्यासाठी सुद्धा बँक अग्रेसर आहे। मला असं वाटतं की ITच्या बाबतीत आमचे काटीकर सर नरेंद्र काटीकर सर हे सर्व पाहतात येईल। 27 जून रोजी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे। पुढील काळात बँकेच्या प्रगतीसाठी आवश्यक तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यास बँक अग्रेसर असल्याचंही आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं। आज आमच्या बँकेची संचालक बोर्डाची बैठक, या बैठकीमध्ये वैधानिक लेखापरीक्षणाचा जो अहवाल असतो त्या अहवालाचं आज वाचन झालं। मनापासून आनंद होत आहे। मला खूप वाटलं होतं की आपल्या ज्या चुका असतात बँकिंग क्षेत्रात काम करताना अनेक प्रकारच्या चुका होतात, परंतु मी खोदून विचारतो ऑडिटरला की आमच्या चुका काढत चला, शेवटी आमच्या चुका निदर्शनास आल्या तर आम्ही दुरुस्त करू शकतो। पण मनापासून आनंद आहे सर्व टीमनं, संचालक मंडळ असेल किंवा आमचे सर्वच कर्मचारी खूप मेहनत करून जास्तीत जास्त काम करून कमीत कमी चुका काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चांगला नफा झालेला आहे। या प्रसंगी उपाध्यक्ष प्रदीप नागणे, संचालक देवानंद चिलवंत, सतीश लामकाने, जॉन चोप्रा, अनंता चव्हाण, निलेश पटेल, अभिजित टाकळीकर, विजय कुलकर्णी, सिद्धार्थ सरजे, जितेंद्र नाईक, प्रल्हाद कांबळे, अशोक सापटणेकर, संचालिका शीतल कोकाटे, उज्ज्वला चेळेकर, तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र काटीकर, CA सौरभ अंबुरे तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस उपस्थित होते। बँकेचा आत्मा म्हणजे की डेटा सेंटर आणि ह्या डेटा सेंटरच्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही कोऑपरेटिव्ह बँकेकडे नसलेली सिस्टीम सर्व्हर, जो की 2 प्रकारचे सर्व्हर असतात, एक स्थानिक आणि एक दुसऱ्या ठिकाणी असतो दूरस्थ ठिकाणी। तर स्थानिक ठिकाणचा सर्व्हर आम्ही अत्यंत अद्ययावत अशा HP कंपनीचा घेऊन त्याला लागणारं जे बॅकएंड सॉफ्टवेअर असतं डाटाबेसचं ओरॅकल हे देखील अधिकृतरित्या आम्ही घेतलेलं आहे। या एकंदरीत सिस्टीम चालवण्याच्या दृष्टीनं ज्या काही आवश्यक प्रणाली आहेत, जे सॉफ्टवेअर्स आहेत ते देखील अधिकृतरित्या लायसन कॉपी घेतलेल्या आहेत आम्ही। तर या सगळ्याची पूर्तता करून याच्या पुढे जी गोष्ट असते ती म्हणजे CBS सॉफ्टवेअर, कोर बँकिंग सॉफ्टवेअर। आम्ही नव्या प्रणालीकडे जात आहोत आणि ह्या नवीन बँकिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अत्यंत जलद सेवा, सुरक्षित सेवा आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक कस्टमर, प्रत्येक ग्राहकापर्यंत सर्व ज्या काही वित्तीय सेवा आहेत त्या अत्यंत गुणवत्तापूर्ण पोहोचण्याचं कार्य या बँकेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत।